नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जीनियस जंक्शन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी बागवान जुबेर, संत कोंडाजी बाबा आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कोथरूड. आज आपण पाहणार आहोत की FYBA, SYBA आणि TYBA आणि BCom या विद्यार्थ्यांचे निकाल कधी जाहीर होतील, तसेच कॉपी केस असलेल्या विद्यार्थ्यांनी पुढे काय करावे. 24 मे 2025 रोजी संध्याकाळी FYBA आणि FYBCom या वर्गांचा निकाल जाहीर झालेला आहे. त्यानंतर SYBA आणि SYBCom अशा वर्गात असलेल्या विद्यार्थ्यांनी SYBA चे पेपर आता नुकताच संपलेले असून त्यांचा निकाल लागलेला उशीर होणार आहे. तसेच जे विद्यार्थी SY आणि TYBCom ला होते अशा विद्यार्थ्यांचा निकाल हा 15 जून पर्यंत लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी 15 जून पर्यंत निकालाची वाट पाहणे अपेक्षित आहे. आता आपण बघूया FYBA आणि FYBCom च्या विद्यार्थ्यांनी त्यांचा निकाल कशा प्रकारे पाहावा आणि तो समजून घेऊया. सर्वात प्रथम विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये Google Chrome वरती SPPO असे सर्च करावे. SPPO सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट हे सेक्शन दिसेल. जर हे सेक्शन दिसत नसेल तर तुम्ही वरील लिंक वरती क्लिक करावे. या लिंक वरती क्लिक केल्यानंतर एक्झामिनेशन या सेक्शन वरती किंवा या टॅब वरती क्लिक करा आणि या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल रिझल्ट. या रिझल्ट वरती क्लिक करा. हे झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन रिझल्ट डिस्प्ले या टॅब वरती क्लिक करायचे आहे. आता या ठिकाणच्या विंडोमध्ये तुम्हाला खूप सारे रिझल्ट जे 24 मेला विद्यापीठाने डिस्प्ले केलेले आहेत ते पाहायला भेटतील. तर जे विद्यार्थी FYBA आणि FYBCom या वर्गात असतील तर त्या विद्यार्थ्यांनी, जे विद्यार्थी FYBA मध्ये आहे NAP 2020 मध्ये, त्यांनी 15 नंबरच्या टॅब वरती क्लिक करून गो टू रिझल्ट आपला सीट नंबर आणि मदर्स नेम टाकून ते चेक करायचं आहे. जे विद्यार्थी आता SYBA ला आहेत परंतु त्या विद्यार्थ्यांचा FYBA चा एखादा विषय बॅकलॉग राहिलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी क्लिक करावे 14 नंबरवर. आता आपण बघूया FYBCom च्या विद्यार्थ्यांचं. सेम त्याच पद्धतीने FYBCom NAP 2020 मध्ये जे विद्यार्थी आता पेपर दिलेले असतील त्यांनी 19 नंबरच्या टॅब वरती क्लिक करावे. आणि जे विद्यार्थी आता SYBCom मध्ये आहे परंतु त्यांचा FYBCom चा एखादा विषय राहिलेला असेल बॅकलॉग म्हणून, तर अशा विद्यार्थ्यांनी या लिंक वरती क्लिक करावे. चला तर आपण पाहूया एखाद्या विद्यार्थ्याचा रिझल्ट. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. फर्स्ट इयर BCom, गो टू रिझल्ट वरती क्लिक करा. या ठिकाणी तुमचा सेकंड सेमिस्टरचं जे रिसीट असेल तर त्याच रिसीटचा वापर करा. काही विद्यार्थी काय करतात, आपल्याकडचा जो पहिला सेमिस्टरचा रिसीट आहे त्या रिसीटचा वापर करतात, त्याच्यामुळे त्यांना तो रिझल्ट डिस्प्ले होत नाही. आपल्याकडे जो आता सेकंड सेमिस्टरचा एक्झाम झालेली आहे त्या एक्झामचा रिसीट असणे आवश्यक आहे किंवा त्याचा सीट नंबर असणे आवश्यक आहे. या ठिकाणी आपण एखाद्या विद्यार्थ्याचा सीट नंबर टाकून रिझल्ट बघूया. यानंतर आपल्या रिसीट वरती आपल्या आईचे नाव ज्या प्रकारे आहे त्याचं स्पेलिंग व्यवस्थित पाहून या ठिकाणी टाकावे. या ठिकाणी हा रिझल्ट डिस्प्ले झालेला आहे. आता रिझल्ट बघत असताना फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांचे मार्क कळणार नाहीत. हे प्रथम सेमिस्टरचा म्हणजे फर्स्ट सेमिस्टरचा जेव्हा विद्यार्थ्यांनी पेपर दिले होते ह्या फर्स्ट सेमिस्टरचे विषय या ठिकाणी तुम्हाला डिस्प्ले होतील. त्याने क्रेडिट अर्न केले, ग्रेड काय आहे त्याला आणि त्याचा ग्रेड पॉईंट किती आहेत हे या ठिकाणी आपल्याला दिसेल. सेकंड सेमिस्टरचा म्हणजे आत्ता या सेमिस्टरमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी रिझल्ट दिलेले आहेत त्यांच्या या ठिकाणी स्टार तुम्हाला दिसेल. हे स्टार म्हणजे या विद्यार्थ्यांनी या सेमिस्टरला दिलेले हे सर्व पेपर आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता A, B, C, B+ अशा प्रकारचे ग्रेड तुम्हाला दिलेले असते. जो विद्यार्थी फेल असेल तर तो विद्यार्थ्याच्या विषयापुढे F अशा प्रकारची या ठिकाणी F ही ग्रेड पाहायला भेटते. आता या ठिकाणी तुम्हाला जर मार्क बघायचे असतील किंवा एखादा विद्यार्थी म्हणत असेल मी पेपर चांगला लिहिला आहे परंतु मला मार्क कमी पडले किंवा मी फेल झालो, तर अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाशी संपर्क साधावा. त्या महाविद्यालयात लेजर
अवेलेबल झाल्यानंतर ते शिक्षक किंवा महाविद्यालयातले परीक्षा विभाग तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगतील आणि तुम्हाला ते मार्क पाहायला मिळू शकतात. जर तुमचा 70 मार्काचा पेपर असेल तर 28 मार्काला या ठिकाणी पास आहे. 15 मार्काचा जर पेपर असेल तर तुम्हाला 6 मार्काला पास आहे आणि 35 मार्काचा जर पेपर असेल तर 12 मार्काच्या पुढे तुम्हाला मार्क पडणे आवश्यक आहे. आता या ठिकाणी तुम्ही पहा, फर्स्ट सेमिस्टरचा SGPA तुम्हाला पाहायला भेटेल आणि सेकंड सेमिस्टरचा SGPA तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. आणि विद्यार्थ्याला पुढच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी 22 क्रेडिट अर्न करणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. जर त्या विद्यार्थ्याचे 22 आणि 22 44 होतात तर एक विद्यार्थ्याला पुढील प्रवेशासाठी कमीत कमी 22 क्रेडिट अर्न करणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. जर त्या विद्यार्थ्याने 22 क्रेडिट अर्न केलेले नसतील तर त्याला पुढील वर्गामध्ये प्रवेश घेता येणार नाही. आता हे आहे तुमचे SGPA. आता या SGPA वरून पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट करायचे याबद्दलचा व्हिडिओ मी अगोदरच यूट्यूबला टाकलेला आहे, तुम्ही यूट्यूबवरती बघू शकतात. आता उदाहरणार्थ आपण या ठिकाणी या विद्यार्थिनीचं कॅल्क्युलेशन करूया. या ठिकाणी पहा, या विद्यार्थ्याला फर्स्ट सेमिस्टरला 5.82 एवढे SGPA होते. सेकंड सेमिस्टरला त्या विद्यार्थ्याला 6.73 एवढे SGPA होते. या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे. बेरीज केल्यानंतर त्याला भागिले 2 करायचे आहे. त्याची जी टोटल येईल त्याला गुणुले 10 करावा आणि जी टोटल आले त्याच्यातून त्याला -7.5 केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचे पर्सेंटेज या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. म्हणजेच कॅल्क्युलेशन करताना 5.82 प्लस 6.73 त्याला भागिले 2 गुणुले 10 वजा 7.5 या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. म्हणजे अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला या सर्व गोष्टी या ठिकाणी पाहायला भेटतील. अशा प्रकारे विद्यार्थी त्यांचं पर्सेंटेज या ठिकाणी काढू शकतात. आता ज्या विद्यार्थ्यांची कॉपी केस झालेली आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करावे, तर अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून एक मेल प्राप्त होईल. ते मेल प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठाच्या कॉपी केस मीटिंगसाठी त्या विद्यार्थ्यांनी हजर राहणे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हजर राहिल्यानंतर जे काही फाईन असेल ते फाईन पेड केल्यानंतरच त्या विद्यार्थ्याचा रिझल्ट हा ऑनलाईन डिस्प्ले होणार नाही, ऑफलाईन महाविद्यालयाकडे पाठवण्यात येईल. तसा तो रिझल्ट डिस्प्ले पण होणार नाही आणि महाविद्यालयाकडे पाठवला देखील जाणार नाही. अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी होता. तसेच या विद्यार्थ्यांचे SY BCom आणि SY BA चे ॲडमिशन हे 1 जूनपासून सुरू होणार आहेत आणि विद्यापीठाच्या अकॅडमिक कॅलेंडरनुसार 6 जूनपासून महाविद्यालय सुरळीतपणे सुरू होईल. अजून SY BCom या वर्गाचे विषय आणि सिलेबस फायनल झालेले नाहीत, त्यामुळे त्यांना उशीर होऊ शकतो. परंतु 1 जूनपासून सर्व महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया हे सुरू करतील. विद्यार्थ्यांनी मागच्या सेमिस्टरला जे DSC1, DSC2 आणि DSC3 हे विषय घेतले होते त्या विषयांपैकीच त्यांना पुढे एक विषय स्पेशलायझेशन म्हणून कंटिन्यू करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गांभीर्याने या विषयांची स्टडी करून तो विषय आपल्याला ज्यामध्ये ग्रॅज्युएट करायचा आहे तो विषय पुढं निवडावा. थँक्यू.